अख्खा सह्याद्री पर्वत रांगेत बसलेले एक सुंदरसा धबधबा म्हणजे बेपुरी वॉटरफॉल. हा वॉटरफॉल मुंबईकरांचं आवडतं ठिकाण आहे. हे ठिकाण आहे महाराष्ट्र सह्याद्री पर्वत रांगेत बसलेला हा सुंदरसा वॉटरफॉल. फुल असं एन्जॉय करून जाऊ शकता मित्रांनो. पावसाळ्यामध्ये तर त्याची सुंदरता वाढवणारा हा वॉटरफॉल आज आपण पाहूया. आप देख सकते हो मैं आ गया हूँ बेपुरी वाटरफॉल देखने के लिए. मैं या अभी पहुंचा गाइस. 2:15 हो चुके. त्याच बेपुरी आलाच तुम्ही उतरल्या का तिथून रिक्षा लागते मित्रांनो. फक्त सांगायचं बेपुरी वॉटरफॉलवर जायचं आहे, ते तुम्हाला बसवतील, रिक्षात घेऊन येतील. फक्त 20 रुपये तिकीट आहे. बुरुली या ठिकाणी सोडतील मित्रांनो. तिथून मग तुम्हाला चालत यायचं आहे धबधब्याकडे. पाऊस आणि सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हा वॉटरफॉल, तसाच धुग्याची चादर ओढून बसलेला हा वॉटरफॉल, दोन्ही डोंगराच्या मधोमध येणारा पाणी आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही आला बेपुरी आणि संध्याकाळ झाली तरी मित्रांनो तुम्हाला रूम भेटून जाईल मित्रांनो. बेपुरी फार्म हाऊस आहे. आउटसाईडला इथे वॉटरफॉल आहे, हे बघू शकता. तर चला जाऊया. हिरव्यागार जंगलामध्ये असलेला हा धबधबा आणि पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते मित्रांनो. आणि एवढे सारे एन्जॉय करतात ना, खूपच सारे एन्जॉय करत असते. असं रस्त्याने आपण वरती गुरुवार आहे तर भरपूर पब्लिक आले मित्रांनो. आणि ह्या शनिवार रविवार ते भरपूर पब्लिक येणार मित्रांनो. पण त्या साईडने आलो तर आपल्याला जायचं आहे धबधब्याकडे. तर तुम्ही बेपुरीपासून चालत आलास तर तुम्हाला अर्धा तास लागेल मित्रांनो. आणि जर आजूबाजूला नजारे बघत आलं तर तुम्हाला 1 तास पण सुद्धा लागू शकते मित्रांनो हा वॉटरफॉलवर यायला. या रस्त्याने मित्रांनो यायला लागेल तुम्हाला. या वॉटरफॉलच्या रांगेमध्ये असलेले खूप खूप सुंदर असे वॉटरफॉल पण सुद्धा आहेत मित्रांनो. जसं काय टप्पलवाडी आहे, आनंदवाडी आहे, बेकरा आहे. जसे सुंदर सुंदर असे पाली डॅम आहे. खूप सुंदर असे बघण्यासारखे. जास्त पाण्याचा प्रेशर नसल्यामुळे खूप लोक एन्जॉय करून जातात. कारण अर्ध्या रस्त्यात आलेला या टोकरामधून आपल्याला वरती जायला लागलं. आपल्याला इथून जायचं वरती. हे पार केलं का आपल्याला सुंदरसा असा वॉटरफॉल दिसणार आहे आपल्या समोर. तिन्ही पण वॉटरफॉल एकाच लाईनीत असणारे आणि खेळायला खूप जागा आहे, त्यामुळे इथे पर्यटकांची खूप जास्त गर्दी असते मित्रांनो. असेच छोटे 3 वॉटरफॉल आहेत, त्यामुळे आपल्याला खूप सारे एन्जॉय करता येते मित्रांनो. गरम गरम शेगडीवरचा मक्का भाजून लिंबू मीठ मसाला लावून जी का खाण्याची जी मजा आहे ना, ते एका वॉटरफॉलवर येऊ शकते. तसाच मित्रांनो मी एक मका खायला घेतला. मका संपेत परक इतकी गर्दी वाढली नाही ह्या वॉटर. माणसांची खूप जास्त गर्दी झाली होती मित्रांनो. खडकाचा भाग आहे त्यामुळे आपण थोडं जपून चालावं. हा कर्जत तालुक्यातून असलेला धबधबा, सुंदरसा धबधबा. आणि पर्यटकांची इतकी गर्दी असते ना, खूप जास्त गर्दी असते. जास्ती करून मुंबईकरांची जास्त गर्दी असते, त्यामुळं हा वॉटरफॉल खूप जास्त फेमस आहे. बघूया किती पब्लिक आलेले आहे ते आता बघूया थोड्या वेळात.
तुम्हाला माहीत आहे मी आज का आलोय, पहिला पाऊस पडला त्यामुळे मला हा वॉटरफॉल बघण्याची खूप माझी इच्छा होती, त्यामुळे मी आज आलेला आहे. या भुईपुरी वॉटरफॉलवर आठवड्याच्या शेवटी विकेंडला खूप जास्त गर्दी असते मित्रांनो. ह्या वॉटरफॉलचं प्रेशर नसल्यामुळं खूप सारे पर्यटक एन्जॉय करत असतात मित्रांनो. जर तुम्ही कुठेही फिरायला प्लॅन करत असाल फॅमिलीसोबत तर हा वॉटरफॉल फॅमिलीसाठी सुरक्षित मानला जातो. तसेच मित्रांनो तुम्ही ग्रुपने सुद्धा पण येऊ शकतात मित्रांनो. ह्या वॉटरफॉलवर खूप सारे एन्जॉय करून जाऊ शकतात. तर मित्रांनो घाई गडबड करू नका आंघोळ करायला, त्यामुळे तुम्ही वातावरण बघूनच तुम्ही आंघोळ करायला जा, कारण हे खडकावरचं पाणी पाऊस पडल्यावर खूप जास्त प्रेशरने पाणी येत असतं मित्रांनो. भरपूर एक अर्धा तास पडला की भरपूर पाणी येत असतं मित्रांनो ह्या वॉटरफॉल. मित्रांनो पडतोय आणि तसंच खाली छोटे छोटे धबधबे आहेत. फुल असं एन्जॉय करून जाऊ शकता मित्रांनो. फुल एन्जॉय केलं आणि आता निघालो, आता घरी जाऊया मस्तपैकी. पहिलं आपण वरती जाऊन बघूया किती सुंदर व्ह्यू येतो या डोंगराने. आपण वरती जाऊया. भरपूर दम लागलेला मित्रांनो. मित्रांनो इथून खतरनाक नजारा दिसतोय, मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा किती सुंदर दृश्य दिसत आहे आपल्या समोर मित्रांनो. हे बघा आणि आपल्याला जायचं या रस्त्याने वरती. खूप खतरनाक रस्ता आहे मित्रांनो. तसंच मी पोचलो अर्ध्या रस्त्याने. इतका सुंदर नजारा दिसत होता ना, खूप सुंदर असा नजारा दिसत होता मित्रांनो. वरच्या बाजून तर वेगळाच नजारा दिसत होता. किती वरती आलाय बघा मित्रांनो. या रस्त्याने आलो मित्रांनो. रस्ता थोडा हाड आहे, तर मित्रांनो तुम्ही ह्या रस्त्याने येण्याचा प्रयत्न नका करू, कारण हा रस्ता खूप कठीण असल्यामुळं मला लय मोठी रिस्क घेतलेली, मी ती पूर्ण केलीच मित्रांनो. फायनली पोचले वरती मी. आता मी तिथे पोचणार आहे. आता वरती पोचलेलो आहे मी. तुम्हाला इथून नजारा दाखवतोय. हे बघू शकतो मित्रांनो किती सुंदर दिसत आहे, किती सुंदर दिसत आहे. इथून नजारा खूपच सुंदर असं दिसत आहे मित्रांनो दृश्य. हे बघू शकता मित्रांनो. आणि हेच दृश्य तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते आलो मित्रांनो. खतरनाक रस्ता